फटके आपण पाहिलं ते अरविंद राणा नेरूळचा हा खेळाडू आणि त्याला देखील चोख प्रत्युत्तर दिलं होतं विश्वजित म्हात्रे पंकज जाधव या दोन खेळाडूंनी त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता। आज देखील मोठ्या इनिंगच्या अपेक्षा असेल दोन्ही संघातील खेळाडूंच्या माध्यमातून सुनील चावरी येतोय या ठिकाणी आणि त्यानंतर प्रीतम परब हे दोन फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। नुकत्याच काही दिवसापूर्वी सुनील चावरेने देखील आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमधलं शतक देखील झळकवलं। अतिशय दर्जेदार खेळाडू काल देखील सुनील चावरीला आपण पाहिलं होतं हरी ओम परवे टीमच्या माध्यमातून, परंतु काल थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली सुनील चावरीच्या माध्यमातून, परंतु आज जी ओळख जो नाव खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुनील चावरी या खेळाडूचा राहिला त्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी मात्र या मैदानात करावी लागेल। आपण बघतो या मॅचमध्ये मंगलमोदी खारघर टीमसाठी उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व मान्यवर पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूया। पर्व तिसरं या स्पर्धेचं आयशा स्पोर्ट्स बारापाडा आयोजित राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 हे शानदार पर्व मुख्य आयोजक तुम्ही पाहताय साबिर इक्बाल दलवी माजी उपसरपंच कर्नाला ग्रामपंचायत विद्यमान सदस्य देखील आहेत आणि ते देखील चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र पहिल्या वर्षी जयसर खऱ्यात 32 ग्रामीण संघ आम्ही पाहिले होते आणि गत वर्षी आम्ही पाहिलं 32 ग्रामीण विथ 8 ओपनचे संघ पाहिले आणि आज मात्र 16 ग्रामीण एक तालुका हबचा पोल पाहिला कालच्या रात्रीमध्ये, आज खुल्या गटाचा पोल तुम्ही पाहताय म्हणजे एक नाविन्यपूर्ण स्पर्धा पुन्हा एकदा या मैदानी पाहायला मिळते। खूप चांगलं आयोजन या ठिकाणी तुम्ही पाहताय, नेत्रदीपिकाचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं आयोजन कसं असावं नियोजन कसं करून दाखवावं हे खऱ्या अर्थानं या लाडक्या आयोजनाने मात्र सातत्याने तिसऱ्या वर्षामध्ये देखील करून दाखवलं आहे। तर मी लगेच आपण काही क्षणातच मॅचकडे बोलू। त्यानंतर आपण पाहतो GTC जे ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह या संपूर्ण टीमचं देखील खूप चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी, कारण ही स्पर्धा कव्हर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि आज या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आपल्या मंचासमोर LED स्क्रीन देखील लावली गेली आणि कर्नाला पंचकृषीमध्ये नव्हे तर या पेन परिसरामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धेमध्ये LED स्क्रीन देखील लावली गेली म्हणजे इथून देखील तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता। नक्कीच जरका 11 म्हणजे उमर 11 संघ मात्र खेळतो तर एका बाजूने मात्र मंगलमोदी खारघर उमेश 11 संघ। तर मॅचला सुरुवात होते आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो डावखुऱ्याचा शैलीदार गोलंदाज अनिकेत सानप। यावेळेस मात्र पहिला चेंडू तुम्ही पाहताय खूप वेगानं फेकला होता सुनील चावरीसाठी, इथे मात्र बॅकफुटर गेले होते आणि इथे मात्र एक 1+1 अशा 2 धावा स्क्वेअर चेंडू, त्यानंतर एक धाव देखील पूर्ण केल्या अपंताच्या स्वरूपात 2 धावा आल्या त्या म्हणजे मंगलमोदी खारघर टीमसाठी अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल खारघर संघाचं या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात ज्या पद्धतीने हा संघ मात्र खेळतो। या ठिकाणी उमर 11 संघ या संघाचे पॅकर्स आमचे मित्र मुशब अन्सारी सध्या अजमेरकडे ते रवाना झालेत, तरी देखील मात्र हे सामना मात्र आपण पाहतोय प्रवासामध्ये या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांना देखील आम्ही त्यांच्या अजमेर प्रवासासाठी शुभेच्छा देऊ आणि त्यांचं देखील आम्ही स्वागत करू, कारण त्यांच्या नावानं मात्र हा संघ खेळतोय जरका 11 या नावानं उतरला आज उमर 11चा संपूर्ण स्क्वॉड, त्यांना आपण शुभेच्छा देऊ या मॅचमधून। तर इथे आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा बोनसच्या स्वरूपात आल्या त्या म्हणजे मंगलमोदी खारघर टीमसाठी सुरुवात चांगली झाली आहे। विजय बाविस्कर सर तुम्ही आता पाहताय स्क्वेअर लेग पंच स्ट्राईक पंच जावेद फरीद सर चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेला त्यांचं राहिलं। मागची स्पर्धा देखील आम्ही पाहिली होती, रोहन पाटील या स्पर्धेचे आयोजक होते, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये देखील जावेद फरीद सर सुनील पाटील सरांचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं होतं आणि या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगलं योगदान तुम्ही पाहताय या दोन्ही पंचांच्या माध्यमातून। अनिकेत सानप पुन्हा एकदा सज्ज होतोय, यावेळेस मात्र प्रीतम परब स्टान्स बदलला होता, रिवर्सचा फटका अटेंड करण्याचा प्रयत्न होता, खोलपट टप्प्यात चेंडू होता, यावेळेस मात्र पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल लेग पाईस आणखीन एक अवांतर धाव तुम्ही पाहता बॅटमधून न येता अवांतरच्या स्वरूपात बोनसच्या धावा आपण पाहतो या ठिकाणी धावफल कधी आल्या ते म्हणजे 3/3 पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आज तुम्ही पाहिलं असेल आमच्या सोमवेत खूप चांगले समालोचक कुणालजी दाते सर, त्यानंतर जयजी भोसले सर जोडले गेलेत, कालच्या रात्रीमध्ये चंदूजी शेट्टे सर, त्यानंतर आपण पाहिलं समीरजी सोमने सर देखील आमच्या सोमवेत जोडले गेले। नक्कीच खूप चांगलं आयोजन तुम्ही पाहताय। अनिकेत सानपचा हा चेंडू बॅक पुढे गेले शप्पल झालेत मात्र यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केलाय बॅकवर्ड क्षेत्राकडे आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू ट्रॅव्हल करतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धाब्यासाठी येणारा हा सनसनीत चौकार मंगलमोदी खारघर टीमसाठी। राज्याभिषेक समारंभ खास केला यथाविधी रायगड किल्ल्यात ऐक शिवशाहीचा इतिहास।
धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराज कोण विसरेल 350 वर्षापूर्वीचा इतिहास. परंतु इथे मात्र सुनील चावरेने आपला बॅटचा फेस खोललाय. मिड विकेटच्या डोक्यावरून येणारा हा दर्जेदार फटका पण पाहतोय. सुनील चावरेच्या बॅट मधून 6 धाब्यासाठी षटकार. जे प्रमुख गोलंदाजावरती केलेलं आक्रमण तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सुनील चावरी या बसमध्ये बॅकफुटं गेले होत्या. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो बॅटची बॉटम एज लागली गेली. नक्कीच शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्राकडे हा चेंडू होतोय. इथे मात्र सिंगल आली आहे ती म्हणजे मंगलमोदी खारघर टीमसाठी. या सिंगलने मात्र संघ थोडासा पुढे सरसावतोय. 14 धावा कधी पाहायला मिळतील. आज आपण पाहिला गेले 4 रात्री आमच्यासोबत आमचे स्कोरर मित्र रायगड समालोचक असोचे सदस्य देखील आहेत. साईगावचे किरण म्हात्रे तुमचा मी सहर्ष स्वागत करतो. नंतर हेमंत पाटील यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं होतं. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतो. अनिकेत सानप पुण्याचा सज्ज होईल. प्रीतम परबसाठी इनसाइड आउट या बेसमध्ये स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न केला तो आणि इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या. या चेंडूमध्ये येणाऱ्या 2 धावा आणि संघ जाऊ बसतोय म्हणजे 16 या धावसंख्येवरती. पहिलं षटक तुम्ही पाहताय. 16 धावा आल्या बिनबाद 16. सुरुवात खूप चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. लो स्कोरिंग सामने पण पाहिले आजच्या रात्रीमध्ये. धावांसाठी संघर्ष देखील केला. परंतु मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली सुमित ढेकळेनं तब्बल 4 षटकामध्ये 59 धावा व्हिनस टीमनं उभारल्या होत्या. त्यानंतर चेंबूर संघानं मात्र धावांचा पाठलाग करताना पराभव स्वीकारला होता. इथून मात्र पहिल्या फेरीत हा तिसरा सामना पण पाहतोय. प्रीतम परबसाठी हा चेंडू 8व्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि काव कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावून आलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो आणि आणखीन एकदा 2 धावा मिळतील. त्या म्हणजे मंगलमूर्ती खारघर टीमला. या 2 धाब्याने षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाचा बाजवी खेळ संपलाय आणि संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकी पाहतोय ती म्हणजे बिनबाद 18. धन्यवाद डीजे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हटलं तर आणि सर्वांची मेहनत तुम्ही वाटली आहे पाहिली या स्पर्धेसाठी. आमच्या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक मुख्य आयोजक तुम्ही पाहताय साबिरजी दलबी, जाकीर दलबी, कदीरभाई दलबी, गुलजारभाई दलबी, सिद्दीक कर्नालकर, अफान मुल्ला, शारिक दलबी, आवेश पालोबा, आमश दलबी, मकसूद दाखवे, हाशिम मुल्ला, संपूर्ण आयशा स्पोर्ट्स बारापाडा आणि सर्व बारापाडा ग्रामस्थ, सर्व कर्नाला ग्रामस्थ सर्वांचं चांगलं योगदान या स्पर्धेत राहिलं. मुख्यतः तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी या स्पर्धेसाठी आमचे मित्र नक्कीच आवेश पालोबा चांगले असे रुचकर जेवण त्यांच्या माध्यमातून 4 रात्रीमध्ये आम्ही पाहिलं. त्यानंतर हाशिम मुल्ला यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. बॉल बॉयज त्यानंतर संपूर्ण या स्पर्धेसाठी चांगलं योगदान त्यांचं राहिलं. खेळपट्टीचा पूर्ण देखभाल त्यांनी केली. त्यानंतर आमचे शारिक दलबी थर्ड अंपायर, मकसूद दाखवे, आमश दलबी सर्वांचं आपण पाहतोय सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने राहिले या स्पर्धेसाठी. तर सर्वांचं आम्ही नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गपदी गोलंदाज येतो या ठिकाणी श्रीकांत हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्गपदी. शिरू या नावानं संबोधला होता खेळाडू. शॉर्ट नेम तुम्ही पाहताय. शिरू होतो गोलंदाजी मार्गपदी. पेजारीचा हा गोलंदाज तुम्ही पाहता. शिरू गोलंदाजी मार्गपदी. तो पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. अनिकेत सानपनं प्रमुख गोलंदाजापदी मात्र आक्रमण केला. त्यानंतर मात्र शिरू होतो स्ट्राईक या ठिकाणी गोलंदाजी मार्गपदी. स्ट्राईक मध्ये तुम्ही पाहू शकाल सुनील चावरीला पंचाचा इशारा. डेड बॉल. थोडासा रिदम चुकतो शिरूचा. ठाणा रायगड मॅच देखील तुम्ही पाहता जित्याच्या मैदानावरती आणि यावेळेस मात्र पहिल्या चेंडूमध्ये सक्सेस मिळतोय. फलंदाज देखील बाद झालाय. माफ करा चौकार होतो या ठिकाणी नशिबाचा. तुम्ही पाहताय आमचा लक्ष खऱ्या तर टीव्ही स्क्रीन होते कारण ठाणा रायगड मॅच जित्याच्या मैदानात चालू आहे आणि 2 षटकामध्ये ठाणा टीमच्या धावसंख्या तुम्ही पाहता फक्त 9 आणि 4 गडी देखील बाद झालेत. एक उल्लेखनीय सामना देखील तुम्ही पाहता. प्रेक्षणीय सामना, मैत्रीपूर्ण लढत. ठाणा रायगड म्हटलं तर नाण्याच्या 2 बाजूपासून नाना एक आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय मैत्रीपूर्ण लढत. पण या ठिकाणी मात्र नशिबाचा चौकार आला. गोलंदाज सजवतो पुढे शिरू. फुलर लेनचा चेंडू यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फटका अटेंड केलाय. नो मॅन्स लँड. चेंडू कबच्या डोक्यावरून खेळून काढलाय. सीमारेषा क्लिअर करतोय. 4 धाब्यासाठी येणारा हा सनसनीत चौकार मंगलमूर्ती खारघर टीमसाठी.
धन्यवाद डीजे. राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ ज्यांच्या कुशीत गोंडस पुत्र जन्माला आलं आणि नक्कीच ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्या राजांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. बॅकफुटर गेले डीप बॅक स्पर्धे क्षेत्राकडे आणखीन एक दर्जेदार फटका येतो या ठिकाणी सुनील चावरेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे. सुनील चावरी जर हा खेळाडू जर लवकर असा कदाचित खाडेकर वाकडेकर संघाकडून खेळला असा, परंतु उशीर आला. त्यानंतर मात्र या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली मंगलमध्ये खारघर संघासाठी आणि त्या संधीचं सोनं देखील बनवलं. चांगली फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. 30 धावा धावफलकात आल्या 6 चेंडू 19 धावांचं योगदान देतो या ठिकाणी सुनील चावरी हा फलंदाज. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शतक देखील झळकावलं या क्रिकेटरनं. हा चेंडू रिव्हर्स स्विपचा फटका. सरळ बॅटने जेव्हा धावा येत होत्या तेव्हा मात्र एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा मात्र पाहतो या ठिकाणी प्रयत्न केला होता. अतिजोश तुम्ही पाहता या ठिकाणी सुनील चावरे यांच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकामध्ये 30 लागल्या गेल्यात. आज मात्र थंडीचा प्रहर थोडासा कमी आहे. कालच्या रात्रीपासून आपण पाहिलं तर काल खूप थंडी होती. पुन्हा एकदा यावेळेस मात्र दांडी गोल क्लीन बोल्ड त्रिफला जीत फलंदाज बाद सुनील चावरी बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं या ठिकाणी स्पर्धेचं अनावरण केलं गेलं. सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा असेल. लाईन क्रॉसिंगचा देखील नियम आहे. मी प्रत्येक खेळाडूंना देखील सूचना करीन लाईन क्रॉसिंग फक्त पेनल्टीसाठी नाही तर जेणेकरून तुमचा बाद झालेला फलंदाज डगआउटमध्ये जाईल आणि डगआउटमधला फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येईल यासाठी लाईन आखली गेली आहे. वेळेला खूप महत्त्व दिलं जाईल. पॅनल्टीला महत्त्व नसेल कारण क्रिकेटमध्ये पॅनल्टी देणं देखील आजकाल आपण पाहतो डिसिप्लिन वाढवणं आपण पंचांच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं. तब्बल 3 वेळा 3 संघांना 2 धाब्याची पॅनल्टी दिली होती. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये जावेद फरीसर तुम्ही पाहता चांगले क्वालिफाईड पंच. 1 डाऊन रिझर्व्हमधला खेळाडू या ठिकाणी निखिल सुरथे येतो या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे. प्रीतम आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू फुल्लर लेनचा होता. नक्कीच बॉडी बॅलन्स देखील गमावलं होतं. इथे मात्र आपण पाहतोय निखिलनं अवांतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर असेल या ठिकाणी मात्र अवांतर धाव मिळेल ती म्हणजे मंगलमुदी खारघर टीमला. या अवांतर धाब्याने मात्र संघ थोडासा पुढे सरसा होतोय. 31 धाबा धावफलकातील पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गदर्शन शिरू या गोलंदाजाचं. चांगला प्रवास राहिल्या पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही पाहताय खारघर टीमचा. हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता. तेवढा चांगला फटका तुम्ही पाहताय. लॉंग ऑनच्या दरम्यान कार्पेटच्या माध्यमातून सिंगल आली आहे ती म्हणजे निखिलच्या बॅटमधून आणि चांगली रणनीती देखील आखली आपण तुम्ही पाहताय खारघर संघाच्या संघनायकर. जेव्हा सुनील चावरे डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाद झाला आणि तेव्हा आणखीन एक नवोदित डावखुऱ्या हाताचा फलंदाज निखिल सुरतीला मात्र या ठिकाणी पाचारण केलं. 2 षटकाचा खेळ संपतो आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावधी ती म्हणजे 1 बाद 32 मंगलमूर्ती खारघर टीम. डीजे धन्यवाद डीजे. यस पहिल्या षटकामध्ये 18 धावा. त्यानंतर मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय शिरूनं 14 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील प्राप्त केला. तब्बल 32 धावा तुम्ही पाहता धावफलकावरती लागले गेल्यात. 16च्या स्ट्राईक रेटनं मात्र एक फलंदाज होत असताना पाहतोय खारघर टीमच्या माध्यमातून. ही सरासरी जर शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिली तर किमान 75 ते 80 धावांचा टार्गेट पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विश्वास दाखवला संघनायकानं उमर खाननं आपण पाहतो. अनिकेत सानप या गोलंदाजावरती डावखुऱ्या हाताचा शैलीदार गोलंदाज लेग ब्रेक ऑफ ब्रेक अशा विविध पद्धतीचे चेंडू फेकण्याची शैली या गोलंदाजाकडे असेल आणि खूप चांगली गोलंदाजी सातत्याने प्रत्येक मैदानात केली. इथे मात्र कमबॅक करावं लागेल अनिकेत सानपला. जो विश्वास दाखवला संघनायकाला त्या विश्वासाला सार्थ कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी.
हा चेंडू निखिल सुरतेसाठी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू पकडतोय. फ्लायटेड डिलिव्हरी फेकली होती. ओव्हरपिचचा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी मोठा फटका विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र कोणत्या प्रकारे धाव नसेल. डॉट चेंडू सांगता झाली आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज होतो या ठिकाणी मुंबई गोवा हायवे एंड करून तुम्ही पाहता या ठिकाणी अनिकेत सानप हा गोलंदाज डावकरी हाताचा गोलंदाज डावकरी हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडकडे सज्ज होता. निखिल पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला. पेस देखील पाहिला तेवढंच चांगली गुणवत्ता कौशल्य देखील दाखवलं अनिकेत सानपने. या दोन चेंडूमध्ये दोन चेंडू डॉट फेकतोय. पहिल्या इनिंग्स पहिल्या षटकामध्ये मात्र सुनील चावरेनं फलंदाजी केली होती. इथे मात्र निखिल सुरते दोन बॅक टू बॅक चेंडू खेळून काढतोय. प्रीतम परब स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडकडे. हा चेंडू पुन्हा एकदा अनिकेत सानपचा. आणखीन एक चांगला चेंडू होता बॅकवर्ड क्षेत्राकडे. आउटफील्ड फास्ट आहे. भूषण आणि आणखीन एक क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतोय. स्वतः उमर खान असतील कदाचित. इथे मात्र आपण पाहतोय दोन धाबा बाईच्या स्वरूपात आल्या. त्या म्हणजे मंगल मोदी खारघर टीमसाठी या दोन धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 या धावसंख्येवरती. चौतीस धाबा विभागात हफरकती लागल्या गेल्यात. अनिकेत सानप हा चेंडू अकूट टप्प्याचा होता. यावेळेस मात्र चेंडूनं उंची जास्त घेतली. अंतर कमी कापलं. भूषण चेंडू खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. चांगल्या पद्धतीने झेल स्वीकारली आहे. फलंदाज बाद दुसरा हादरा बसवतो म्हणजे मंगल मोदी खारघर टीमला. निखिल सुरते बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतो 34 धावा धावफलकावरती आल्या. दोन गडी देखील बाद झालेत. जो कमबॅक हवा होता अनिकेत सानपच्या माध्यमातून तो कमबॅक देखील या षटकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तब्बल या षटकामध्ये आपण पाहतो अनिकेत सानपने 4 चेंडू फेकले ज्यामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या. एक विकेट देखील मिळालं निखिल सुरतीच्या माध्यमातून. आणि चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मात्र आणखीन एक स्टायलिश खेळाडू तुम्ही पाहता या ठिकाणी पिंटू पारचा यावेळेस मात्र नॉन स्ट्राईक एंडकडे सज्ज होतोय. तर स्ट्राईक एंडकडे तुम्ही पाहू शकाल प्रीतम परबला. अनिकेत सानपचा हा चेंडू प्रीतमसाठी पुन्हा एकदा बॅकफुट गेलेत. कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी अनिकेत सानपच्या माध्यमातून. कमी रनअप आहे पण तो तेवढा चांगला पेस देखील पाहायला मिळतो. या ठिकाणी पूर्णपणे शोल्डरचा वापर करतोय आणि चेंडूला वळवण्याची ताकद देखील आपण पाहतो या ठिकाणी अनिकेत सानपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या षटकामध्ये मात्र 5 चेंडू फेकले. फक्त 2 धाबा खर्च केल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल अनिकेत सानपचा. हा चेंडू बॅटची एजले घेतली आहे. यावेळेस मध्ये बॅकवर्ड क्षेत्राकडे कोणत्या प्रकारची चूक नाही आहे. उमर खान चेंडू खाली. फलंदाज बाद प्रीतम परब बॅक टू द पॅव्हिलियन. नक्कीच आपण नेक्स्ट मॅचसाठी कॉल करूया. सुयोग स्पोर्ट दापोली SP संघ असेल. त्यानंतर आदिराज वडगर गावदेवी गावठाण टीम असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना देखील विनंती करेन हे पहिलं सत्र समाप्त होण्यापूर्वी आपण मंचाकडे प्रस्थान करायचं. पहिल्या फेरीतीला चौथा सामना असेल. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना खेळला जाईल. त्यानंतर आणखीन एक एक्स्ट्रा सामना असेल आजच्या रजनीमधला. आणि त्यानंतर मात्र दुसरा उपांत्य फेरीचा सामना देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहिला आजच्या रात्रीच्या सुरुवातीला. परी 11 सावले विपक्ष निलकंठेश्वर उल्वे. त्यामध्ये निलकंठेश्वर उल्वे टीमने तो सामना जिंकला. टॉप 2 मध्ये प्रवेश केला. या सामन्यामध्ये आपण मध्ये गोलंदाजी मार्ग देतो ऐश्वर्या सूर्य. दोन धावांची पॅनल्टी असेल आणि खऱ्या तर पॅनल्टी लाईन क्रॉसिंग दिली गेली आहे मंगल मोदी खारघर टीमला. म्हणजे या ठिकाणी धावा आपण बघा शेवटच्या क्षणाला मात्र 2 धावा मायनस केल्या तरी याची नोंद घ्या आपण.
लास्ट में हम माइनस करेंगे. ऐश्वर्या सूर्य त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये चौथं षटक फेकण्यासाठी. तर पंचाचे कोणत्याही प्रकारचा आपण या ठिकाणी संवाद साधायचा नाही मी विनंती करतोय. पंचाचा निर्णय आमच्या कमिटीचा निर्णय फायनल डिसिजन. कमिटीने 2 धावांचे पॅनल्टी दिली तुम्हाला. मंगलमोदी खारघर टीम कमिटीने तुम्हाला या ठिकाणी पॅनल्टी दिली आहे. तुम्हाला मगाशीच अनाऊन्समेंट केली होती लाईन क्रॉसिंगची आणि इथे मध्ये 2 धाब्याची पॅनल्टी तुमच्या टीमला दिली गेली आहे. तर पिंटू पारचा आणि त्यानंतर आपण पाहतो खेळाडू संतोष सिंग या ठिकाणी येतो. तुम्ही पाहता या ठिकाणी पिंटू पारचा आणि संतोष सिंग. आणि मी प्रत्येक संघातील खेळाडूंना विनंती करेन आपण पंचाच्या निर्णयाचा सन्मान करायचा. धुराचं सावट देखील वाढत चाललंय. शेकोट्या बऱ्याचशा पेटवल्या गेल्यात. कालची आणि परवाची रात्र आपण पाहिली तर त्याहून थोडंसं कमी थंडीचा प्रहर पाहायला मिळतो. आज काल खूपच थंडी तुम्ही पाहिली होती या मैदानामध्ये. आज मात्र दर्शकदार क्रिकेट देखील पाहायला मिळतो आहे या रात्रीमध्ये. शो मॅचचा सामना पाहण्यासाठी देखील बरेचसे प्रेक्षक मध्ये जित्याच्या मैदानामध्ये गेलेत. आणि इथे आपण पाहतो गोलंदाज ऐश्वर्या सूर्य. पहिला चेंडू यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला आहे. मोठा फटका बिगेट करण्याचा प्रयत्न होता पिंटू पारच्याच्या माध्यमातून. पिंटू पारचा जेव्हा फलंदाजी होतो तेव्हा गाठ घेतो. खऱ्या अर्थानं पूर्णपणे 3 स्टंप सोडून हा खेळाडू उभा असतो. आणि एक आगळेवेगळे फटके देखील पण पाहिले. बॉटमॅनचा देखील चांगल्या पद्धतीने वापर करणारा खेळाडू. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव खेळून काढला ऐश्वर्या सूर्य. उंच कुरा ध्येय बोली असणारा गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा करून काढला. चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका तुम्ही पाहिला लॉंग अपच्या दरम्यान. या ठिकाणी आपण पाहतोय आलिया एक सिंगल. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय 35 या धावसंख्येवरती. 3 बाद 35 ही धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुयोग स्पोर्ट्स दापोलिया टीमच्या संघनायकाने आदिराज वडगर टीमच्या संघनायकाने विनंती केली आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. आजच्या रात्रीमधला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. ऐश्वर्या सूर्य मात्र आपली गुणवत्ता दाखवतोय स्ट्राईक टीमकडे. संतोष सिंग यावेळेस मात्र बॅटची स्लाइस आपण मध्ये ब्रश केलं. बॅटला चेंडूने नक्कीच बॅकवर क्षेत्राकडे गेला होता. आणखीन एक सिंगल आली ती म्हणजे मंगलमूर्ती खारघर टीमसाठी. जो फ्लो तुम्ही पाहिला होता पहिल्या 2 षटकामध्ये. आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे आपण पाहतो या ठिकाणी डॉमिनेट केलं अनिकेत सानप. त्यानंतर ऐश्वर्या सूर्यने देखील तुम्ही पाहताय बरेचशा नामवंत खेळाडू ओमकार देसाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. खूप चांगला टेनिस बॉल क्रिकेटमधला खेळाडू ऐश्वर्या सूर्य. पुन्हा तसं जोईल रायटम ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका येतोय लॉंग अपच्या दरम्यान. क्षेत्रशी चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याचा अवधी होता. प्रथमेश पवारचं कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालं. कदाचित धोका संभवला गेला असता परंतु या ठिकाणी 2 धावा आल्या त्या म्हणजे मंगलमूर्ती खारघर टीमसाठी. 2 धाव्यांमध्ये संघ जाऊन पोहोचतोय 38 या धावसंख्येवरती. 3 बाद 38 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. तुम्ही पाहता धावसंख्या धावफलकावरती लागली गेल्या. 4थं षटक मात्र या ठिकाणी मार्गच असेल ऐश्वर्या सूर्य या गोलंदाजाचं. खूप चांगली गोलंदाजी पाहतो आपण या ठिकाणी या झरका 11 टीमच्या माध्यमातून उमर 11 टीमच्या माध्यमातून. हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय. प्रॉपर टायमिंग तुम्ही पाहताय. ब्लॅक स्क्रीन कडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. पॅरल स्ट्रोक येतो आपण पाहता या ठिकाणी. गोलंदाजाच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी दणदणीत षटकार. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या राजांचा दरारा. सर्व धर्मपंथाच्या लोकांना एकत्र घेऊन ज्याने स्वराज्याची निर्मिती केली त्या राजांना माराचा मुजरा. यावेळेस मध्ये रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये तेवढं चांगलं एफर्ट लावलं ऐश्वर्या सूर्यनं. फलंदाज मात्र या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात बाद होतोय. संतोष सिंग 4था हादरा बसतोय मंगलमूर्ती खारघर टीमला. रायगड किल्ला निशाणी ही निशाणी शूरवीर मावळ्यांची. खरी मुंबई हाय आगरी कोळ्यांची. धन्यवाद टीचे टॅडो
यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत येतो आणि फलंदाज योगेश खानवलकर निकनेम टॅडो आणि नंतर फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी जेडी येतोय बरीचशी जयदीप हा येतो या ठिकाणी फलंदाज आपण पाहतो नौका योगेश हा देखील गोलंदाजी मार्गपती बरेचसे चांगले खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी गतवर्षी कृष्णा सातपुतेला देखील तुम्ही पाहिला असेल या मैदानात आकाश तारेकरला पाहिला पण उस्मान पटेलला पाहिला परंतु आज मात्र एका वेगळ्या स्पर्धेमध्ये ते देखील बिझी असतील गोलंदाजी मार्गपती येतो या ठिकाणी योगेश उर्फ टॅडो तर स्ट्राईक केंद्र तुम्ही पाहू शकाल पिंटू पारच्या या फलंदाजाला ज्या खेळाडूला खऱ्या तर पाहण्यासाठी प्रेक्षकांची खूप गर्दी आपण नेहमीच पाहिली आहे तो पिंटू पारच्या तो या ठिकाणी स्ट्राईक एंडकडे एक आगळावेगळा फटका लगवण्यामध्ये माहीर हा चेंडू तुम्ही पाहता या ठिकाणी अकूट टप्प्याचा होता ऑफस्टिकच्या बाहेर खूपच बाहेर झाला चेंडू पंचांना मात्र या चेंडूला स्वेअर घोषित केला जावेद फरीसर तुम्ही पाहता कॉलिवाट फनचा अवंत धाव मिळेल ती म्हणजे मंगलमोती खारघर टीमला या अवंत धाब्याने मात्र संघाची धावसंख्या धावफती लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 45 4 बाद 45 45 लॉस ऑफ 4 विकेट्स शेवटचं षटक तुम्ही पाहता हा चेंडू पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा अतिरिक्त बाउन्स तुम्ही पाहिला पण दिशा देखील पुन्हा एकदा भरकटली आहे बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू 2 अवंत धावा मध्ये या ठिकाणी आल्यात मंगलमोती खारघर टीमसाठी आणि यावेळेस मात्र धावसंख्या थोडीशी वाढ होईल धावसंख्या आपण पाहतो धावफलकात लागली गेली 46 धावा तर मी पुन्हा एकदा विनंती करेन कोणत्याही प्रकारचा पण पंचांमध्ये प्रेशर क्रिएट करायचं नाही खूप चांगली पंचांची कामगिरी तुम्ही पाहताय स्ट्राईक पंच जावेद फरीसर स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी तुम्ही पाहता विजय बावीसकर सर तर स्पीडअप करा मॅचला जरका 11 टीम सहकार्य करायचं आपण मॅचकडे पण लक्ष केंद्रित करायचं वेळेला खूप महत्त्व दिलं जाईल शेवटची रात्र आहे खूप चांगले पंच आम्हाला या स्पर्धेला लाभलेत चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन त्यांचं राहिलं आहे तर यावेळेस मात्र आपण बद्दल 46 धावा धावफलकात आल्यात शेवटचा निर्णय षटक गोलंदाजी मार्गमध्ये येतोय पुण्यात योगेश अकूट टप्पा चेंडू होता यावेळेस मात्र बॅटला एज लागली आहे बॅकवर्ड क्षेत्राकडे यष्टीरक्षकाने झेल देखील तेवढ्याच वेगानं स्वीकारलाय फलंदाज देखील बाद झालाय पिंटू पारच्या बॅक टू द पॅव्हिलियन धन्यवाद डीजे तर याच दरम्यान सन्माननीय आदरणीय उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व मुंबई विभागातील सन्मान्य कपिलजी नागपा साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं मी त्यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी मंचामध्ये येऊन विराजमान व्हायचं आमच्या स्पर्धेचे स्पॉन्सर्स देखील आहेत खूप चांगले व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून सातत्याने नेहमी चांगलं सहकार्य आमच्या संपूर्ण लाडक्या आयोजकांना राहिलं तर मी सन्मान्य कपिलजी नागपा साहेबांना विनंती करेन आपण मंचामध्ये येऊन या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे कपिलजी नागपा साहेब तुम्ही पाहता आमच्या मंचावरती एक हँडसम व्यक्तिमत्व आणि एक प्रसिद्ध उद्योजक मुंबई त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्यांचं स्वागत मात्र या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीनं केला जातो स्वागत आहे तुमचं वेलकम सर या मंचा स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो बोलतोय मॅचकडे तर सन्माननीय विजयजी भोसले साहेब सचिव राष्ट्रवादी पार्टी तुम्ही पाहता त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं मी त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो यावेळेस मात्र गुडघ्याचा वापर केला होता तेवढा चांगला चेंडू डिलिव्हर केला होता योगेश या गोलंदाजानं इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात आव्हान दावली आहे ती म्हणजे मंगलमोती खारघर टीमसाठी नौका फलंदाज तुम्ही पाहताय नितीन पणाले माफी असावी नितीन पणाले हा फलंदाज येतो नौका या ठिकाणी आणि इथे मात्र आव्हानाच्या स्वरूपात धाव आली संघाची धावसंख्या पण धावफलक पाहतोय ती म्हणजे 47 धावा डिकेश देखील तुम्ही पाहता या ठिकाणी स्टार ओबे टीमचा खारघर टीमच्या स्क्वॉडमध्ये असेल खूप चांगला खेळाडू तुम्ही पाहताय यावर्षी आमदार चषक कामोडा नाईट स्पर्धा तदनंतर CM चषक स्पर्धेमध्ये 2 बाईक या खेळाडूच्या नावावर तर पाहिली आपण ग्रामीण खेळाडू टीममधला हा खेळाडू स्टार ओबे म्हटलं तर आमच्या सहीर पटेल सर त्यांचा देखील आपण नक्कीच आवर्जून उल्लेख करू नेहमीच चांगलं सहकार त्यांचं देखील राहिलं इथे मात्र आपण पाहतो शेवटचं षटक मार्गच असताना 47 धावा आल्या धावफलकाधी स्ट्राईक रेटकडे फलंदाज होता या ठिकाणी जयदीप मूर्ती लहान म्हणून कीर्तिमान असा खेळाडू पहिलाच मध्ये स्टान्स बदलला शेवटच्या क्षणाला मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळून काढला पण फटका चांगला होता यावेळेस मात्र तुम्ही पाहताय चौकार येतो तो म्हणजे मंगलमोती खारघर टीमसाठी
धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुसार रणनीती अवलंबली आहे. या ठिकाणी मात्र ताकदीपेक्षा युक्तीचा वापर गनिमी कावा ज्याला म्हटलं जातं तशा पद्धतीचा फटका मात्र जयदीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण देखील विखुरलं गेलं. पण पाहतो ज्या दिशेने चौकाराला तिथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात केलं. तुम्ही पाहता या ठिकाणी या उमर 11 टीमच्या माध्यमातून संघाचं मात्र अर्धशतक देखील पूर्ण झालं. 51 धावा देखील धावफलकात लागल्या गेल्यात. जयदीपसाठी हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलाय. कबशा डोक्यावरून खेळून काढलाय. दिशा देण्याचं कार्य करतोय. छोटा पॅक बडा धमाका. आणखीन एक दर्जेदार फटका पण पाहतोय जयदीपच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. वंशाला दिवा अग हवा ग हवा वंशाला दिवा पोरगा व्हावा साग जिजाई पोटी शिवाजी झाला तसा ग वंशाला दिवा पोरगा व्हावा साग त्या जिजाई पोटी शिवाजी झालाय तसा ग. धन्यवाद डीजे. अप्रतिम फटकेबाजी तुम्ही पाहता जयदीपच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं फटकेबाजी देखील तुम्ही पाहता. या ठिकाणी जयदीपच्या माध्यमातून 55 धावा धावफलकामध्ये लागताना पाहायला मिळतील. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना दुसऱ्या सत्रामध्ये पाहता भूषण पाटीलची फलंदाजी पाहायला मिळेल. अरविंद राणाची फलंदाजी पाहायला मिळेल. उमर खानची तुम्हाला फलंदाजी पाहायला मिळेल. असे दर्जेदार खेळाडू देखील पुढच्या सत्रामध्ये त्यांचं फलंदाज तुम्हाला बॅटिंग देखील पाहायला मिळेल. पण एका बाजूला मात्र कौतुक करावं लागेल. मधल्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जो कमबॅक केला होता उमर 11 टीमनं त्यानंतर मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी चांगलं कमबॅक पुन्हा एकदा करतो जयदीप आपल्या टीमसाठी. पूर्णपणे सफल झाले आहेत. बॅक पुढे गेले आहेत आणि इथे मात्र चौकार हॅट्रिक पूर्ण केली आहे जयदीप या फलंदाजानं. धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या मावल्यांप्रमाणे हा खेळाडू खेळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष अजून आपण पाहतोय. जयदीपच्या माध्यमातून 3 चौकार आलेत आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती ती म्हणजे 59 धावा. 5 बाद 59 धावा अजूनही या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू असेल. जयदीपसाठी पुन्हा एकदा शप्पल झाले. तेवढाच चांगला दर्जेदार फटका येतो. शेवट गोल केला या ठिकाणी जयदीप या फलंदाजाने. एकदा जोरदार टाळ्या होत्या जयदीपसाठी. वेल प्लेड जयदीप. अप्रतिम फलंदाजी तुम्ही पाहताय या ठिकाणी केल्या आपल्या टीमसाठी. शेवटच्या क्षणाला येऊन जयदीप या फलंदाजाने संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 65 धावा. 2 धावा या ठिकाणी पेनल्टीच्या लेस केल्या जातील. 63 धावा असतील. 64 धावांचा टार्गेट सेट केला आहे या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय. मंगल मोदी खारघर टीमनं आपण पाहतोय उमर 11 टीम समोर. तर मी विनंती करेन या ठिकाणी सुयोग स्पोर्ट दापोली त्यानंतर आदिराज वडगर टीमच्या संघनायकाला आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. लाईनअप करा दोन्ही टीमनं. खारघर टीम आणि त्यानंतर उमर 11 टीम आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं सूचना आली आमच्या आयोजकांची. तर आपण पाहतो या स्पर्धेची शेवटची रात्र खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन. आणि या स्पर्धेमधून तुम्ही पाहिलं असेल या कर्नाला पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदा तुम्ही पाहताय आज ज्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून दिली आहे. मी संपूर्ण आयोजकांचं मनापासून कौतुक करेन कारण एवढे मोठे चांगलं 8 तुम्ही व्यावसायिक संघ यांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देखील दिली आहे. आणि या खेळाडूंचा खेळ पाहण्याला देखील आपण पाहतोय खूप साऱ्या मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक देखील आलेत. तर आपण बोलूया आमच्या अतिथी मंचावरती एक प्रसिद्ध उद्योजक आपण पाहतो मुंबई विभागातील एक हँडसम व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय कपिलजी नागपाल साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूया. मी विनंती करेन या स्पर्धेचे मुख्य आयोजक साबीरभाई दलिया आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कपिलजी नागपाल साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या कपिलजी नागपाल साहेबांसाठी. खूप चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या मंचावरती त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. मी नक्कीच तुमचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करेन. वेलकम सर. स्वागत आहे आपका. त्यानंतर आमचे राष्ट्रवादी पक्षाचे सचिव भोसले साहेब देखील मंचावरती उपस्थित झालेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करायचा. मी विनंती करेन की या ठिकाणी आपण भोसले साहेबांचा नक्कीच या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपलं देखील आम्ही नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय चांगलं व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती प्रत्येकाचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. तर मी विनंती करेन या ठिकाणी या सुयोग स्पोर्ट दापोली आणि या वडगर संघाच्या संघनायकाला आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. दोन्ही टीमचे संघनायक आमच्या सोबत जोडले जातील. सुयोग स्पोर्ट दापोली संपूर्ण SP संघाचा स्क्वॉड असेल. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता वडगर संघ. तर मी दोन्ही टीमच्या संघाकडे विनंती करेन आपण टॉससाठी मंचाकडे यायचं आहे. आणि आज मात्र तुम्ही पाहताय खऱ्या अर्थाने एवढे दिग्गज टेनिस स्टार
टेनिस स्टार खेळाडू तुम्ही पाहता ज्यांना तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहत असाल परंतु खऱ्या अर्थानं आज तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह त्यांचा खेळ पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आमच्या संपूर्ण आयोजकांचं मी या ठिकाणी सरचे स्वागत करेन. तर मी वडगर टीमच्या संघटनेकडे विनंती करेन गावदेवी गावठाण टीमचा स्क्वॉड असेल या पण टॉससाठी आमच्या समेत सन्माननीय गिरीश भोजने साहेब सरचिटणीस राष्ट्रवादी पक्ष मुंबई त्यांचा पण आपण सन्मान करूया. गिरीश भोजने साहेबांचा पण सन्मान करायचा आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आमच्या मंचावरती राजकीय क्षेत्रामधले सन्मान्य गिरीश भोजने साहेब सरचिटणीस राष्ट्रवादी पार्टी त्यांचा पण या ठिकाणी सन्मान करूया. मुंबई विभागातून आज मात्र या ठिकाणी प्रस्थान केलं त्यांचा सन्मान मात्र या ठिकाणी होतोय. तर मी विनंती करेन वडगर टीम गावदेवी गावठाण टीमचा संघनायक या पण टॉससाठी मंचाकडे विजय बालाजी असेल त्यानंतर तुम्ही पाहताय ओमकार देसाई आमच्या सौम्यत आहेत या ठिकाणी सुयोग स्पोर्ट दापोली टीम SP दादर संघाचा स्क्वॉड तुम्ही पाहताय. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीमधील हा चौथा सामना आणखीन एक बिग फाईटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय या ठिकाणी उमर 11 झरका 11 संघ देखील दाखल होत आहे. चांगली फलंदाजी तुम्ही पाहिले 64 धावांचा पाठलाग करण्यास सज्ज होत आहे. तर या पण स्टेजमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विजय बालाजी टी शर्ट परिधान करून यायचा आहे. तर आपण पुन्हा एकदा वळूया पुढच्या सत्राकडे जाऊया आमचे समालोचक या ठिकाणी जयेश भोसले सरांकडे. धन्यवाद. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. आयशा स्पोर्ट्स बारापाडा राजा यांच्या माध्यमातून आयोजित राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 मैदानामध्ये आघाडीची जोडी दाखल झाली आहे आणि निश्चितच या सलामीवीर जोडीला इथे मात्र विजयासाठी पाठलाग करायचा आहे. 64 धावांचा 12.80च्या सरासरीने ही धावगती गाठावी लागेल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. इथे प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. खऱ्या अर्थानं शेवटच्या 4 चेंडूंवरती लगावले गेलेले 18 धावांची खेळी जयदीप भोंडिवले या खेळाडूने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली. मैदानामध्ये या 64 धावा कशा डिफेंड केल्या जातात, कशा पद्धतीची फटकेबाजी होते ही पाहणं गरजेचं असेल. प्रथमेश पवार अर्थातच नाना स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती भूषण पाटील पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन येतोय. बिलाल शेख याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. तेज तर्रार गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे हा खेळाडू बिलाल शेख. ज्या पद्धतीने या खेळाडूने फार कमी वयामध्ये हॅलो तर मी सन्माननीय कपिलजी नागबा साहेबांना विनंती करेन या पण आपल्या शुभ असा टॉस होईल. मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय कपिलजी नागपा साहब को हम बेनती करते हैं आपके हाथों से यहाँ पे टॉस किया जाएगा. आइए आप प्रेजेंटेशन बॉक्स में एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही पाहता राजबंड असं व्यक्तिमत्व कपिलजी नागपा साहेब आमच्या सुमेधा त्याच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सुयोग स्फूर्त दापोली आणि वडगर या 2 संघात टॉस होईल. ओमकार देसाई त्यानंतर विजयजी बालाजी आमच्या सुमेध आहेत. नक्कीच एक व्यावसायिक खेळाडू आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटमधला. वडगर टीम और इनके बीच में सुयोग स्फूर्त दापोली टीम. यस टेल विजय बालाजी. टॉस आपके बाजू में लगा तो क्या निर्णय रहेगा पहले सत्र में? फील्डिंग करेंगे हम. और आपके सामने SP दादर टीम है, कितना टारगेट पे उनको हम रोक सकेंगे पहले सत्र में? प्रयत्न ज़्यादातर यही कोशिश चालेल असं काय. यस किती धावांमध्ये रोकाल तुम्ही या ठिकाणी या सुयोग स्पोर्ट दापोली म्हणजे SP दादर संघाला? SP दादर चांगली टीम आहे. आमचा प्रयत्न हे राहील की 5 ओव्हरमध्ये त्यांना 50च्या आधी आता थांबायला प्रयत्न करेल आम्ही. आमची बॉलिंग अटॅक आहे, सर्व यंगस्टर आहे पण ते सर्व जिद्दीने खेळते. मी प्रयत्न करू की 50च्या आतमध्ये ठेवून. येस आणि एक महत्त्वपूर्ण प्रश्न असेल आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? आयोजन छान आहे. काल पण खेळलो होतं तालुका हाफमध्ये. सुंदर आयोजन आहे, सुंदर टुर्नामेंट ठेवली आहे आणि थँक्स. येस हे होते आपण पाहतो वडगर टीमचे संघनायक विजय बालाजी. तुम्हाला शुभेच्छा असेल. त्यानंतर आपण पाहतो एक व्यावसायिक खेळाडू आज खऱ्या त्याचा खेळ पाहण्यासाठी मात्र बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. तर ओमकार तुमचं सर्वप्रथम मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्या, किती धावांचा टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये? 50+ किंवा 60. 50+ किंवा 60. आणि तुमच्या समोर देखील आमचा रायगडचा गावदेवी गावठाण संघ आहे आणि नक्कीच या संघासमोर असे तुमचे कोणते फलंदाज आहेत त्यांच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या अपेक्षा असतील या पहिल्या सत्रामध्ये? आमच्या टीम्समध्ये सगळे चांगले प्लेयर आहेत.
आणि बॉलिंग ही तेवढी चांगली आहे. बघू आता, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस सारखा नसतो, कोण हरतं कोण जिंकतं. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न असेल, गतवर्षी तुमचा संघ देखील खेळला आणि या विभागामध्ये पहिल्यांदा एवढं मोठं आयोजन तुम्ही पाहताय, LED स्क्रीन देखील आहे आणि यूट्यूबवरती देखील बरेचसे व्ह्यूअर्स ही स्पर्धा पाहताय. या संपूर्ण आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन आहे आणि लाईटिंग्स वगैरे सगळं परफेक्ट आहे. गेल्या वर्षी पण आम्ही इथे खेळलो होतो, सेमीफायनल हरलो होतो, पण मजा येते इथे खेळायला. गेल्या वर्षी तुम्ही सेमीफायनलमध्ये पराभूत झाले होते, पण यावर्षी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न असेल का? ग्राउंडवर सगळे चॅम्पियन बनायला येतात. येस सर, खूप चांगलं उत्तर. तुम्हाला देखील शुभेच्छा असेल या इनिंगसाठी, या मॅचसाठी. तर पुन्हा एकदा आपण जाऊ या मॅचच्या दिशेने जयेश भोसले सरांकडे. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बिलाल शेख चीता कॅम्पचा हा गोलंदाज ज्या पद्धतीने तेज तर्रार गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण पाहिलं तर चीता कॅम्प हा जलदगती गोलंदाजांचा एक खाण आहे आणि त्या खाणीतून निघणारा हा हिरा गोलंदाज बिलाल शेख. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू तेज तर्रार पडल्यानंतर यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. या षटकाच्या दरम्यान पाहिलं तर मित्रांनो या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये केवळ एक धाव खर्च केली आणि एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला बिलाल शेख. बहारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्या तेज तर्रार भात्यामधून निघणारे अनेक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाले आणि तदनंतर घेतला गेलेला यष्टी रक्षकाचा वेध. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित येणारे आता मात्र केवळ 24 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि इथून तुम्हाला 63 धावा बनवाव्या लागतील. अर्थातच गतवर्षी ज्या खेळाडूची बॅट या मैदानावरती सातत्याने बोलताना पाहायला मिळाली, 17 चेंडूमध्ये 64 धावांची खेळी या खेळाडूने खेळली होती याच मैदानावरती, तो अरविंद राणा अर्थातच सोनू स्ट्राईक एंड वरती असणार आहे आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये भूषण पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही नवी मुंबईचे खेळाडू आहेत आणि ताळमेळ यांच्या माध्यमातून सातत्याने जुळताना पाहायला मिळतंय. परंतु गोलंदाजी मार्कवरती यावेळी आपण पाहिलं ज्या खेळाडूला कर्नल दिलीप वेंगसरकरांनी ज्याच्या पाठीवरती छाप थाप चोकली होती असा खेळाडू जयदीप बोंडिवले गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. जेडी याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. मूर्ती लहान आहे, स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामॅन, एक चांगला खेळाडू. त्याच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा चांगला परफॉर्मन्स देखील पाहिलाय. बाबा आमटेंची एक ओळ मला इथे आठवते की बाबा आमटे म्हणायचे की भान ठेवून तुम्ही योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा आणि इथे त्याच पद्धतीचा खेळ होतोय. गोलंदाज सज्ज, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, काय घडतंय? यष्ट्यांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय केला गेलाय. अरविंद राणा अर्थातच सोनू बॅक टू द पॅव्हेलियन. DJ Sangam in the mix. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. खानोके खान उमर खान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय केवळ इथे एक धाव फलकावरती आहे. 2 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतल्यात आणि भूषण पाटील आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये दाखल झालेला इनॅट नंबर 4 उमर खान मैदानामध्ये आहे आणि इथून भागीदारी रचावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहा, मी निश्चितच म्हटलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 45 धावा डिफेंड केल्या गेल्या. इथे 64 धावांचं लक्ष्य आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये आहे, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. नितीन पन्हाळे जदवर फेकी केली जाणार. तदवर येतात दुहेरी धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. जयदीप बोंडिवले सुरेख पद्धतीची गोलंदाजी तो करतोय. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. सातत्याने आपण खोलवा टप्प्याची चेंडू त्याच्या माध्यमातून टाकताना पाहायला मिळतात. सातत्याने एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू हाफ बॉलीवरती घेऊन ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपलं फॉलो थ्रू मध्ये जदवर चेंडूला अडवेल तदवर येते. केरी धाव स्वतःवरती नाखुश आहे कारण की आपण पाहिलं गेलं तर हा चेंडू त्याच्या हातामध्ये आला असता तर एक निर्धाव चेंडू इथे टाकण्यामध्ये यश देखील आलं असतं जयदीप बोंडिवलेला. परंतु तिथे मात्र त्याने गेलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, त्याला आलं अपयश. 1 धाव आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा धावफलकावरती आहे. 2 बलाढ्य संघांदरम्यानची लढत आहे. मैदानामध्ये रंगणारा सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षकांनी आत्ताच मॉनिटर ऑन केलंय, जे आमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून GTCच्या माध्यमातून जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी झरका 11 अर्थातच उमर 11 अंधेरी विपक्ष
मंगलमूर्ती खारगर या दोन संघांदरम्यानची लढत मैदानामध्ये रंगते. टॉस जिंकला होता जर का 11 या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं होतं. 63 धावा इथे बनवल्या गेल्या आणि 64 धावांचा पाठलाग चालू आहे. उत्तरार्धाचा खेळ रंगतोय. इथे मात्र लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला विक्रांत चव्हाण चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एक धाव जरूर येते आणि या एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 4 चेंडूवरती निश्चितच जी काही धावांची लयलूट केली गेली 18 धावा निश्चितच जयदीप बोंडिवलेने बनवल्या. आणि शक्ती चषकामध्ये जो काही खेळ त्याने केला होता त्याच्याकडे देखील दमकम आहे. त्याने दाखवून दिलं. आज देखील पुन्हा एकदा सुंदर फटकेबाजी त्याने केली. संघाचा तारणहार देखील तो ठरला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. जेडी इथे मात्र ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कानो के कान उमर खान यांच्या बॅट मधून निघणारा हा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. छत्रपती शिवरायांचं येणारं हे गीत, मैदानामध्ये येणारा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये एक खेळाडू 11 प्रकारे बाद होऊ शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुलटोज आहे. ओव्हर द इनफिल्ड चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. वाईड इज लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ऐसी होती शिवरायांची विजयी तलवार. थँक्यू. विचार केला तर धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 15 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावसंख्येची गरज. अर्थातच रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 16.33च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवरायांच्या निश्चितच प्रत्येक शब्दाची फोड कशी करायची झाली तर ती माझ्या शब्दामध्ये कशी होईल मी निश्चितच सांगेन. पहिला शब्द येतो 36 हत्तींचे बळ असणारे, त्रित्रस्त मोगलांना करणारे, परत्न फिरणारे, ते तिन्ही जगात जागणारे, शिशिस्त प्रिय व वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करूया मैदानामध्ये. वळूया जिथे बिलाल शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल. बिलालचा हा चेंडू ऑफ बॉलवरती घेऊन ड्राईव्ह केलंय. समोरच्या दिशेने केलेला हा फटका विक्रांत चव्हाण चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र एक धाव जरूर येताना पाहायला मिळते आणि या एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 16 धावा धावफलकावर आणि खऱ्या अर्थानं 16 आकडा पाहिलं गेलं तर अष्टपैलू खेळाडूंसाठी हा ऑलराऊंडर डेज म्हणून सेलिब्रेट देखील केला जातो. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कपिलदेव, रामलाल निखंज असतील, हार्दिक पांड्या असेल आणि जॅक कॅलिस यांची आठवण करून दिली जाते. या मात्र फटका फसलाय. चेंडू काही काळ हवेमध्ये राहतोय. डीपॅकच्या कव्हर रिजन मध्ये संतोष सिंग चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेतली गेली केवळ ही एकेरी धाव. एकेरी धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय. आतापर्यंत पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. बिलाल भूषणसाठी हा चेंडू ऑन साइडला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जरूर क्षेत्ररक्षक चेंडूवरती फार वेगाने येतोय. चेडीफेकी करेल. तद्वर मात्र घेतली जाते ही एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावेने इथे धावफलक हलतं ठेवलं जात आहे. एक ज्या पद्धतीने आक्रमक गोलंदाजी करणारा बिलाल याच्यावरती मोठे फटके न चढवता एकेरी दुहेरी धावेनं इथे मात्र धावफलक हलतं ठेवलं जात आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहा 64 धावा इथे बनवल्या गेल्या होत्या प्रथम फलंदाजी करत असताना. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर मंगलमूर्ती खारगर या संघाने परंतु 2 धावांची पेनल्टी देखील लगावण्यात आली होती. इथे फटका फसला आहे. वेगाने बीट केलं इथे उमर खानला. ज्या पद्धतीने अति वेगाने टाकला गेलेला चेंडू बिलालचा, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो आपल्या मेगा स्क्रीनवरती. अकुट टप्प्याचा चेंडू होता. लाईन मिस केली. प्ले अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न उमर खानने केला आणि त्यामध्ये त्याला अपयश आलं. जाऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र फटका चांगला आहे. चेंडूला सरळ भिरी काढून दिलं जात आहे. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
थँक्यू. 24 धावा धाव फलकावरती लखवल्या जात आहेत. 64 धावांचा पाठलाग इथून करायचा असताना इथे आलेला हा चौकार ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये उमर खानच्या बॅटमधून गोलंदाज पुन्हा एकदा बिलाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. राईट ओव्हर द विकेट. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन विकेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सुरेख पद्धतीची गोलंदाजी. षटकार आल्यानंतर सुंदर कमबॅक इथे मात्र बिलालने केलं. 2 षटक त्याने हाताळले आणि या 2 षटकांच्या दरम्यान त्यांनी 10 धावा खर्च करत 1 गडी बाद करण्यामध्ये यश त्याला प्राप्त झालं. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये 64 धावांचा पाठलाग करत असताना जर का 11 अर्थातच उमर 11 अंधेरी या संघाची. लेते एक छोटासा ब्रेक, जाते है डीजे की ओर, सुनते एक मधुर संगीत. थँक्यू. 12 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असताना षटक क्रमांक 4 विक्रांत चव्हाण डीएन नगर अंधेरीचा असणारा खेळाडू. भवन्स कॉलेज मधून क्रिकेटला केलेली सुरुवात आणि तदनंतर यशाच्या उंच शिखरावरती हा पाहायला मिळतो. अर्थातच उमेश इलेव्हन खार या संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने सातत्याने त्याला आम्ही करताना पाहायला मिळतो. येणारे 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती असणारा भूषण पाटील. इथे मात्र नवी मुंबईचा कोहिनूर हिरा धावांची लयलूट करेल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. मैदानामध्ये कशा पद्धतीचा खेळ होतोय भूषण पाटीलचा हे पाहायला लागेल. त्याला तितकीशी चांगली साथ उमर खान देताना पाहायला मिळतं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 1 चौकार देखील त्याने खेचलाय. 20 या धावसंख्येवरती नाबाद तो खेळतोय. विक्रांतचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पिंटू पारच्या जतवर फेकी केली जाते. तदवर मात्र 1 धाव जरुरी येते. एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सातत्याने गोलंदाजाला जी जोड असते, साथ असते, ती क्षेत्ररक्षणाची हवी असते आणि ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तिथे मात्र आपण समर यशपाल पालच्याला पाहिलं. त्याने मात्र 1 धाव रोखू शकला नव्हता. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आहे. 64 धावांचा केला जाणारा पाठलाग विक्रांत चव्हाण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंड वरती असणार आहे उमर खान. गोलंदाज सज्ज. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने हदभर वळण घेतोय. यष्टीरक्षक प्रीतम परतचा वेध घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. गुडलेन स्पॉट एका टप्प्यावरती केली गेली जाणारी गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये विक्रांत चव्हाण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पिंटू पारच्याने प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली परंतु त्याला तितकंच अपयश त्यामध्ये जरूर येत आहे. 1 धाव जरूर येणार आणि एकेरी धाव संख्येच्या मदतीने लगावल्या जात आहेत त्या 26 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 38 धाव संख्येची गरज आहे. आने वाली 9 गेंदे और 38 रनों की जरूरत. 9 बॉल रिमेनिंग अँड 38 रिक्वायर्ड बाय विन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. राईट हँड अँड लेफ्ट हँड ही कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे आणि म्हणूनच की काय गोलंदाजाला तितक्याची प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असेल, लेफ्ट आर्म राईट राऊंड विकेट त्याला गोलंदाजी करावी लागते. इथे मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना अतिशय वेगाने टाकला गेलेला हा चेंडूच्या पद्धतीने आपण पाहतो की व्हेरिएशन आहे विक्रांत चव्हाणकडे. खऱ्या अर्थानं चेंडू तो वळवतो देखील परंतु हा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. खुलवा टप्प्याचा चेंडू हाताला गेला आणि निर्धाव टाकण्यामध्ये तितकंसं यश देखील येतंय विक्रांत चव्हाणला. गोलंदाज विक्रांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. इथे मात्र डाव्या यष्टीवरील हा चेंडू काय घडते मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तदवर मात्र 1 धाव जरूर आली आहे. पंचांचा इशारा. वाईट चेंडू आहे आणि बाईटच्या स्वरूपामधून मिळणारी एकेरी धाव. अशा 2 धावा येतात. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 28 या आकड्यावरती. सातत्याने मी म्हणेन देखील इथे या विजयासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल परंतु निश्चितच आम्ही असं म्हणू सूरज डूबा है यारो 2 शॉट सिक्सर के मारो रस्ते भुला दो सारे गेंदबाज के. इथे तुम्हाला तशी फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र बॅटचा आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र फ्लाय स्लिप मध्ये तैनात असणारा सुनील चावरी जवळ ट्रॅव्हल होतोय. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये विक्रांत चव्हाण याला यश प्राप्त होत आहे. संघाची धावसंख्या केवळ 28 धावा धावफलकावरती आहेत.
34 रन 64 रनचं टार्गेट जिथे सेट करण्यात आलं होतं. 64 धावा बनवल्या जरूर गेल्या आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 65 धावांचं लक्ष होतं. 2 धावांची पॅनलाइज करण्यात आलं आणि लक्ष जाऊन पोचतंय ते 64 आकड्यावर. त्याचा पाठलाग चालू आहे. हेलिकॉप्टर सुरेख फटका पाहायला मिळतोय. उमर खान याच्या बॅट मधून निघणारा हा फटका, चेंडू सर ट्रॅव्हल होणार, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी इथे तुम्हाला बनवायला लागतील 30 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक बेवन अल्मेंडा गोलंदाजी मार्कवरती दाखल होणार. कांदिवलीचा हा खेळाडू कशा पद्धतीची गोलंदाजी करेल बेवन अल्मेंडा हे पाहणं तितकंच मैदानामध्ये गरजेचं असणार आहे. शेवटचे 6 चेंडू भूषण ऑन स्ट्राईक आहे आणि भूषणकडे तितकासा दमखम आहे. मोठी फटकेबाजी तो करू शकतो. मित्रांनो, या खेळाडूने मोठा विक्रम क्रिकेट कित्येक वेळा आपल्या नावावरती नोंदवले देखील आहेत. इथे मात्र अजून एक मोठा विक्रम नोंदवावा लागेल आपल्या संघासाठी. तारण हा ठरेल का भूषण पाटील हे देखील पाहणं गरजेचं. 6 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. क्रिकेटमध्ये कित्येक मोठे विक्रम आम्ही घडताना पाहिले देखील आहेत. नवे तर निश्चितच आपण पाहिलं गेलं तर एका चेंडूमध्ये 20 धावा देखील आल्यात बिग बॅश लीग मध्ये आणि या वर्षीच्या बिग बॅश लीग मध्ये आपण पाहिलं तर एका चेंडूमध्ये 17 धावा देखील बनल्या. इथे मात्र फटका चांगला आहे. डी बॅकच्या कव्हर रिजन मध्ये चेंडू हवेमध्ये जर ट्रॅव्हल होतोय, सरळ ट्रॅव्हल होणार. पंचांचा इशारा. एक टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू होता इनसाइड आउट घेऊन काढलेला हा फटका. चौकार येतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. पुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेने केलेला हा फटका. विक्रांत त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव जरुरी येते. इथून मात्र आपण समीकरणचा विचार केला तर येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं मी बिग बॅश लीगची आठवण केली. यावर्षी आपण पाहिलं गेलं तर क्रिकेटच्या पटलावरती जर विचार आपण केला तर 130 ते 140 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रथमच असं घडलं बिग बॅश लीग मध्ये मॅथ्यू हेडनने बॅट टॉस देखील केला. बॅट हवेमध्ये उचलून टॉस देखील करण्यात आला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल बेवन. यावेळी मात्र फ्रंट लेग पुढे आणून सुरेख फटका केला जातोय. चेंडूला आडव्या बॅटने केलेला हा फटका सीमारेषेच्या बाहेर. उमर खान याच्या बॅट मधून निघणारा षटकार. सरी 19 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आहे. 3 गेंदे शेष और जीत के लिए 19 रनों की जरूरत. 2 बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. झरका 11 विपक्ष मंगलमूर्ती खारघर या 2 संघांदरम्यानची लढत रंगत होती. टॉस जिंकला होता झरका 11 या संघाने. प्रथम घेतलं होतं क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या षटकापर्यंत असं वाटत होतं की जो काही निर्णय अंमलात आणला गेलाय निश्चित झरका 11च्या माध्यमातून तो तद्वर मात्र सुरेख निर्णय पाहायला मिळाला. परंतु होत्याचं नव्हतं तेव्हा झालं जेव्हा मात्र शेवटच्या षटकामध्ये जयदीप बोंडिवले आला आणि त्याने शेवटच्या 4 चेंडूमध्ये जे काय धावांची 18 धावा त्याने लयलूट केली आणि ते टर्निंग पॉइंट ठरलं. किरणजी आपण पाहिलं तर आता 19 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 3. जयदीप बोंडिवलेची ती खेळी फार महत्वाची ठरली. गोलंदाजी मार्कवरती बेवन अल्मेंडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल.
इथे मात्र हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर षटकार. क्रिकेटच्या पटलावरती मी निश्चितच आधीच म्हटलं होतं की मोठमोठे विक्रम झालेत देखील. एका चेंडूमध्ये 286 धावा बांधल्यात. हा क्रिकेटचा इतिहास आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं की मोठमोठे विक्रम होताना पाहायला मिळाले. नवी नवी तर कासार रडवलीची रणजी स्पोर्टची स्पर्धा एका चेंडूमध्ये 10 धावा देखील बांधल्यात. इथे 2 चेंडूमध्ये बनवायच्या 13 धावा. लोअर फुल टोस होता. आडव्या बॅटने केलेला हा फटका. नितीन पन्हाळे चेंडूवरती येतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता केवळ एका चेंडूचा खेळ शेष आहे. आता मात्र 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस होता. एक चांगला खेळ प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाला. दोन्ही बाजूने ज्या पद्धतीने खेळ या संपूर्ण खेळाडूंनी केला, चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण की शेवटचा चेंडू पडेपर्यंत क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत करणं हे मूर्खताचं जरूर ठरू शकतं. यावेळी मात्र फटका फसतोय. एकदा इथे चेंडू निर्धाव येईल. सामना इथे मात्र जिंकलाय. बहारदार खेळाचं प्रदर्शन राहिलं ते मात्र मंगलमूर्ती खारघर संघाच्या माध्यमातून. आणि नवे नवे तर मी वावा आणि कौतुक तितकीच करेन की जयदीप बोंडिवलेच्या त्या शेवटच्या 4 चेंडूंचं. आणि इथे पहिलंच इथे मात्र सामना संपतोय. विजय नोंदवला जातोय मंगलमूर्ती खारघर संघाच्या माध्यमातून. या सामन्याचा शिल्पकार ठरतोय. आम्ही आमंत्रित करू या सामन्याचा शिल्पकार. एक षटक